महाराष्ट्राचं राजकारण आजच्या घडीला सर्वात गुंतागुंतीचं बनलेलं आहे. कोणत्या राजकीय पक्षाच्या गोटात काय सुरू आहे, कोणत्या नेत्याच्या डोक्यात काय गणित आहेत, बरं जी गणित डोक्यात आहेत तीच मनात पण आहेत का, असे अनेक प्रश्न पडावे असं हे राजकारण झालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होणारं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, त्याच वेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला गौरव, एकमेकांबद्दल उधळलेली स्तुती सुमना, या सगळ्या गोष्टी भुवया उंचवायला लावणारच आहेत. दुसऱ्या बाजूला जे सख्खे मित्र भावनिक युती म्हणून वगैरे मागचे 3 वर्ष म्हणत होते, ते आज भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे हे सांगायला सध्या कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. एकनाथ शिंदे सरकारमध्ये नाराज आहेत याबाबतच्या सुरस कथा पहिल्या दिवसापासून सांगितल्या जात आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून ते अनेक वेळा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना अनुपस्थित राहण्यापर्यंतच्या गोष्टींमधून शिंदे यांनी त्यांची नाराजी दाखवून दिली आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही दिवसात अशा काही चाली खेळल्या आहेत, असे काही निर्णय घेतले आहेत की त्यामुळं शिंदे यांना सरकारबाहेर काढायचा प्लॅनच फडणवीस यांच्या डोक्यात सुरू आहे का, असा सवाल विचारला जात आहे. नेमक्या काय आहेत या चाली आणि या गोष्टी पाहूयात या व्हिडिओमधून. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढलेली दिसत आहे. फडणवीस यांचे सामना वृत्तपत्रातून झालेले कौतुक, दोघांमध्ये झालेल्या भेटीगाठी यामुळं महाराष्ट्र आधीच संभ्रमात आहे. अशात फडणवीस यांनी सोमवारी सकाळी राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत आणखी एक खळबळ उडून दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्याच निवासस्थानी भेट घेतली. असं क्वचितच घडतं की मुख्यमंत्री स्वतः एखाद्या नेत्याच्या घरी जाऊन त्याला भेटतात. शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सतत येत असताना झालेली ही भेट अधिक महत्वाची ठरते. राज्यात आगामी काळात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे या महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुका स्वबळावर लढवू इच्छित आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस, राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठींकडे पाहिलं जात आहे. या निवडणुकीत आपली ताकद वाढवणं आणि एकनाथ शिंदे यांना योग्य तो संदेश देणं हे उद्देश फडणवीस यांनी साध्य केले. शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनांनाही गुंडाळण्याची तयारी करून फडणवीस त्यांना डिवचत आहेत. शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या काही लोकप्रिय योजनांवरही फडणवीस यांनी गंडांतर आणले. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 5 लाख महिलांना वगळण्यात आले. त्यानंतर आता आणखी काही योजना गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे. वित्तीय तूट वाढत असल्यानं काही लोकप्रिय घोषणांवरील खर्च कमी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचं धोरण आहे. त्यानुसार या योजनांच्या निधीच्या तरतुदीत कपात करण्याचे संकेत वित्त विभागाच्या उच्च पदस्थांनी दिले आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील 65 तीर्थक्षेत्रांवर तीर्थाटन करण्याची योजना शिंदे यांच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आली होती. त्यात आतापर्यंत 7,225 जणांनी लाभ घेतलाय. त्यावर 20 कोटी खर्च झाले. आणखी 25 कोटी रुपयांची मागणी सामाजिक न्याय विभागाने केली आहे. मात्र वित्त विभागाने ती स्वीकारलेली नाही. आता ही योजना गुंडाळण्याचे संकेत मिळत आहेत. आनंदाचा शिदा ही योजनाही गुंडाळण्यात येणार असल्याची माहिती आहे. या योजनेमध्ये गैरप्रकार वाढत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. त्यामुळं या योजनेचाही फेरविचार केला जाऊ शकतो. पदविका 12वी झालेल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी 5,500 कोटी रुपये खर्च करून योजना तयार करण्यात आली होती. नोकरी मिळेपर्यंत या तरुणांना शिष्यवृत्ती देण्याच्या या योजनेचा आतापर्यंत 1,16,000 तरुणांनी फायदा घेतला. मात्र आता या योजनेलाही कात्री लावण्याची शक्यता आहे. याशिवाय 50,000 महिलांना गुलाबी रंगाच्या रिक्षांचं वाटप, मागेल त्याला सौर ऊर्जा, 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांना मोफत वीज, 10 लाख घरे बांधण्याची योजना नाही पूर्णविराम देण्याचं नियोजन फडणवीस आणि पवार यांनी केल्याचं बोललं जातं. शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना डावलण्याचं राजकारण भाजपकडून खेळलं जात असल्याचं बोललं जात आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावरून एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आलं. त्यावरूनही ते नाराज असल्याचं बोललं गेलं. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सचिवांची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्री प्रताप सरनाईक यांना विश्वासात न घेता परस्पर घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाराज आहेत. त्याचवेळी उद्योग खात्यात आणि औद्योगिक विकास महामंडळात उद्योग मंत्री उदय सामंत यांना विश्वासात न घेता सचिव आणि महामंडळाचे अध्यक्ष यांनी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
त्याबद्दल खुद्द सामंत यांना पत्र लिहून या अधिकाऱ्यांना सुनावलं. त्याच वेळी उद्योग खात्यात आणि औद्योगिक विकास महामंडळात उद्योग मंत्री उदय सामंत यांना विश्वासात न घेता सचिव आणि महामंडळाचे अध्यक्ष यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. त्याबद्दल खुद्द सामंत यांनी पत्र लिहून या अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या काही निविदा सचिव आणि महामंडळाचे अध्यक्ष यांनी परस्पर रद्द केल्या. महामंडळाच्या बैठकाही नियमित होत नाहीत अशा सामंत यांच्या तक्रारी आहेत. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच अधिकारी करत असावेत असा संशय एकनाथ शिंदे यांना आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. त्यामुळं मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे नाराज आहेत. अजित पवार यांनी आयोजित केलेल्या रायगड जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीला गोगावले यांनी दांडी मारली. त्याचा परिणाम म्हणून ही बैठकच रद्द करण्यात आली. तिसऱ्या बाजूला मंत्रीपद मिळून जवळपास 2 महिने झाले तरी खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका रखडल्या आहेत. यावरूनही मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. नेमणुका रखडल्यानं विभागाची कामं रडत खडत सुरू आहेत अशी तक्रार करत या नेमणुका का होत नाहीत असा उद्विग्न सवाल मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. त्यावर उत्तर देताना जे अधिकारी मंत्र्यांना हवे आहेत त्यांची चारित्र्य पडताळणी सुरू आहे. त्यात जे स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी असतील त्यांच्याच नेमणुका करण्यात येतील असं सांगण्यात आलं. याच सगळ्या घडामोडींवर शिंदे आणि त्यांचे मंत्री सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत. यातून भाजपकडून शिंदेची अडवणूक सुरू आहे का असाही सवाल उपस्थित केला जातोय. तर मंडळी, या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.